नमस्कार मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन आसाम। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, आसाम या राज्यामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे। बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील, ब्रह्मपुत्रा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन आसाम। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र इज नोन ॲज ऑरेंज सिटी। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ऑरेंज सिटी असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ऑरेंज सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील, नागपूर। बघा, या शहराला ऑरेंज सिटी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड इज। बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर AU द सिम्बॉल ऑफ, बघा, केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द बिगेस्ट डॅम इन इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामधलं सर्वात मोठं धरण खालीलपैकी कोणतं धरण आहे। विच इज द बिगेस्ट डॅम इन इंडिया। सर्वांनी बघा योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक सी राहील, भ्राकरा नांगल। बघा, इज द बिगेस्ट डॅम इन इंडिया। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, द वेस्टर्न घाट आर ऑल्सो नोन ॲज। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, द वेस्टर्न घाट आर ऑल्सो नोन ॲज। बघा, वेस्टर्न घाटला बघा खालीलपैकी काय म्हणतात। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील, वेस्टर्न घाटला बघा विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री हिल या ठिकाणी बघा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6 बघा, यावल वाईल्ड लाईफ सँच्युरी लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, यावल बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, यावल वाईल्ड लाईफ बघा सँच्युरी इज लोकेटेड इन जळगाव डिस्ट्रिक्ट। ऑप्शन क्रमांक सी 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच सिटी इन महाराष्ट्र इज लोकेटेड ऑन द बँक ऑफ मुळा मुठा। बघा, मुळा मुठा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर आहे। बघा, सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर पुणे सिटी मुळा मुठा नदीच्या काठावर पुणे हे शहर आहे। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, विच इंडियन स्टेट हॅज द लॉंगेस्ट कोस्ट लाईन। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे, त्या राज्याला बघा सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे। बघा, मागील बघा आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्न झाला होता, तर गुजरात बघा या राज्याला विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिजन ऑफ महाराष्ट्र इज नोन फॉर कॉटन प्रोडक्शन। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणता भाग हा कापसाच्या उत्पादनासाठी या ठिकाणी प्रसिद्ध भाग आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कॉटन प्रोडक्शन इन महाराष्ट्र। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, विदर्भ रिजन इज फेमस फॉर कॉटन प्रोडक्शन इन महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 10 बघा, विच रिव्हर ओरिजिनेट्स फ्रॉम त्र्यंबकेश्वर प्लेट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, गोदावरी बघा या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे असेच या ठिकाणी महत्त्वपूर्ण बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदासाठी बघा लागणारे असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 4000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व विषयाचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता बघा परीक्षेला कमी वेळ आहे, जर कोणाला बघा हे खरंच आपल्याकडचं अतिसंभाव्य प्रश्नांचं बघा PDF पाहिजे असेल तर
9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय। तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जाईल। बघा यामधले हे सर्व प्रश्न पहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द हायेस्ट पीक इन ईस्टर्न घाट। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, ईस्टर्न बघा घाटामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? विच इज द हायेस्ट पीक इन ईस्टर्न घाट। तर सर्वांनी बघा योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर महेंद्रगिरी इज द हायेस्ट पीक इन ईस्टर्न घाट। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर्स फ्लो थ्रू द नाशिक, नांदेड अँड राजमुंद्री। बघा नाशिक, नांदेड आणि राजमुंद्री बघा या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी ही वाहत असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी बघा ही नदी नाशिक, नांदेड आणि राजमुंद्री बघा या शहरामधून ती वाहत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द फॉलोइंग इज अ नॉट पेनिन्सुलर रिव्हर ऑफ इंडिया। बघा या ठिकाणी कोणती एक नदी आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा विच इज अ नॉट द रिव्हर ऑफ पेनिन्सुलर रिव्हर ऑफ इंडिया। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील विद्यार्थी मित्रांनो, गंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच सिटी इन महाराष्ट्र इज फेमस फॉर अजंठा अँड वेरुळा केव्ज। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी बघा कोणती सिटी आहे विद्यार्थी मित्रांनो जी अजंठा आणि वेरूळ लेण्यांसाठी प्रसिद्ध या ठिकाणी सिटी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील, छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो, अजिंठा आणि वेरूळ लेणी बघा या ठिकाणी प्रसिद्ध लेणी आहेत। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच माउंटन रेंज डिवायडेड नॉर्थ अँड साऊथ इंडिया। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बघा खालीलपैकी कोणती एक पर्वतरांग आहे जी पर्वतरांग बघा उत्तर भारत आणि साऊथ भारत बघा यांना या ठिकाणी अलग करणारी या ठिकाणी पर्वतरांग आहे? विच माउंटन रेंज डिवाइड नॉर्थ अँड साऊथ इंडिया। सर्वांनी बघा योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, विंध्य माउंटन रेंज ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र हॅज द हायेस्ट लिटरसी रेट। बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा साक्षरतेचा दर सर्वात जास्त आहे? बघा सर्वात जास्त बघा साक्षरतेचा दर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उपनगर बघा या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर या ठिकाणी सर्वात जास्त आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तर लोणार लेक इन महाराष्ट्र विच डिस्ट्रिक्ट लोकेटेड। लोणार बघा हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं सरोवर आहे? बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द नॉर्थन बघा सर्वात उत्तरेकडचं बघा पॉइंट खालीलपैकी कोणता आहे? विच इज द नॉर्थन मोस्ट पॉइंट ऑफ इंडिया। भारतामधलं सर्वात उंचावरचं म्हणजे सर्वात या ठिकाणी उत्तरेकडचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर इंदिरा कॉल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी विद्यार्थी मित्र, भारतामध्ये या ठिकाणी सर्वात या ठिकाणी उत्तरेकडचं या ठिकाणी पॉइंट आहे। क्रमांक पुढचा बघा, कोकण रिजन लाईन्स बिटवीन विच फिजिकल फीचर्स। बघा कोकण रिजन बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोकण रिजन म्हणजे कोकण भाग बघा, ईस्टर्न घाट प्लेट, अरेबियन सी, वेस्टर्न घाट। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील विद्यार्थी मित्रांनो, अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्र आणि वेस्टर्न म्हणजे पश्चिम घाट यांच्यामध्ये या ठिकाणी कोकण या ठिकाणी भाग आहे। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच रिव्हर्स फ्लो बघा वेस्ट वर्ड अँड टू बघा या ठिकाणी काय विचारले बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा या ठिकाणी पूर्वेकडून बघा पश्चिमेकडून या ठिकाणी पूर्वेकडे वाहणारी नदी आहे। बघा ईस्ट कडून बघा या ठिकाणी वेस्ट कडून विद्यार्थी मित्रांनो ईस्टकडे वाहणारी नदी आहे। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई इज सिच्युएटेड ऑन विच कोस्ट। मुंबई बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या बघा या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी किनाऱ्यावर आहे? मुंबई हे शहर कोकण कोस्ट बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग डॅम्स इज लोकेटेड ऑन द भीमा रिव्हर इन महाराष्ट्र। भीमा नदी बघा भीमा नदीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारचं धरण आहे? भीमा नदीवर
बघा कोयना डॅम, जायकवाडी डॅम, भंडारदरा डॅम, उजनी डॅम. बघा भीमा नदीवर विद्यार्थी मित्रांनो उजनी डॅम आहे. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इंडियन स्टेट सराउंड्स महाराष्ट्र टू द ईस्ट. विच इंडियन स्टेट सराउंड्स महाराष्ट्र टू द ईस्ट. बघा महाराष्ट्राच्या बघा महाराष्ट्र राज्याच्या बघा या ठिकाणी बघा ईस्टला बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं राज्य आहे. ईस्ट म्हणजे पूर्वेला. बघा महाराष्ट्राच्या बघा पूर्वेला कोणत्या प्रकारचं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील. महाराष्ट्राच्या बघा पूर्वेला बघा असणार राज्य म्हणजे या ठिकाणी छत्तीसगड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच मेजर क्रॉप इन ग्रोन इन द ब्लॅक सॉइल. बघा काळ्या मृदेमध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं पीक या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी बघा उत्पादित होते. विच मेजर क्रॉप्स इन ग्रोन इन ब्लॅक सॉइल ऑफ महाराष्ट्र. बघा काळ्या मृदेमध्ये विद्यार्थी मित्रांनो कापूस तर कॉटन, तर ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच पार्ट ऑफ स्पीच बघा पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द वर्ल्ड. बघा क्विकली. बघा क्विकली या ठिकाणी एक शब्द आहे, ही रन्स क्विकली. बघा क्विकली बघा या शब्दाची जात आपल्याला सांगायची. क्विकली, ही रन्स क्विकली. बघा तो या ठिकाणी फास्ट म्हणजे या ठिकाणी चपळाईने धावतो. ही रन्स क्विकली. बघा क्विकली काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ॲडवर्ब ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द फेमिनाईन जेंडर ऑफ लॉयन. बघा लॉयनचं विद्यार्थी मित्रांनो फेमिनाईन काय होईल, द चूज द फेमिनाईन जेंडर ऑफ लॉयन. बघा लॉयनचं बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. अकोमोडेशन अशा प्रकारचा एक शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग आपल्याला सांगायचं आहे. अकोमोडेशन. बघा या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो डबल सी असतो आणि डबल एम असतो. डबल सी डबल बघा डबल एम. बघा डबल सी आहे डबल एम आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी. ए डबल सी ओ डबल एम ओ DATION. अकोमोडेशन ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग असलेला या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द सिनॉनिमस ऑफ द ब्रेव. बघा या ठिकाणी आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. ब्रेव. ब्रेव म्हणजे काय असतो बघा शूर असतो. शूर म्हणजे या ठिकाणी करेजियस म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट इज द अँटॉनिमस ऑफ द केअर. अँटॉनिमस म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अँटॉनिमस. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. काळजी. बघा काळजी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी. प्रोटेक्शन ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिनॉनिमस आहे विद्यार्थी मित्रांनो नॉट अँटॉनिमस. द व्हॉट इज द सिनॉनिमस ऑफ द केअर इज अ प्रोटेक्शन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ पर्सन हू कॅन स्पीक अ टू लँग्वेज. बघा असा कोणी एक बघा मनुष्य असतो जो या ठिकाणी दोन भाषा बोलू शकतो. अ पर्सन हू कॅन स्पीक टू लँग्वेज. बघा त्यांना काय म्हणतात तर बायलिंग्वल. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द मिनिंग ऑफ द वर्ड RELUCTANT. रिलक्टंट. मग या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. रिलक्टंट. याचं उत्तर काय असेल तर अनविलिंग. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी म्हण आहे विद्यार्थी मित्रांनो ब्रेक द आईस. अशा प्रकारचे एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ब्रेक द आईस. बघा ब्रेक द आईस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टू स्टार्ट अ कन्व्हर्शन. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघा या ठिकाणी प्रॉपर नाउन सांगायचं आहे. रनिंग, दिव्या, फ्रुट्स. बघा प्रॉपर नाउन कोणता असेल तर दिव्या इज या ठिकाणी प्रॉपर नाउन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मस्क्युलाइन जेंडर ऑफ मेयर. बघा मस्क्युलाइन जेंडर ऑफ मेयर. मेयर म्हणजे या ठिकाणी घोडी असते. मेयर MARE. द मस्क्युलाइन जेंडर ऑफ मेयर स्टॅलिन. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट डज AI स्टँड फॉर. बघा AIचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. बघा या ठिकाणी संगणकावरचे म्हणजे कॅम्प्युटरवरच्या ठिकाणी काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो AI योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ठिकाणी AIचं योग्य फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच डिव्हाइस इज युज्ड फॉर
इनपुट बघा इनपुट डिव्हाइस कोणते असेल मॉनिटर प्रिंटर स्पीकर कीबोर्ड तर कीबोर्ड इज अन इनपुट डिव्हाइस. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. बघा ऑपरेटिंग सिस्टीमचं बघा या ठिकाणी फंक्शन म्हणजे कार्य खालीलपैकी काय असते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी राहील मॅनेजिंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. मॅनेजिंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर इज अ फंक्शन ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP. FTPचं या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे. FTP बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. फाईल ॲलोकेशन टेबल ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा MS वर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो MS वर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ सिस्टीम सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बघा याचं उत्तर काय असेल तर MS वर्ड विद्यार्थी मित्रांनो इज अन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड रिसिव्ह. बघा करेक्ट स्पेलिंग आपल्याला सांगायचं आहे. RECEIVE ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी रिसिव्ह या ठिकाणी योग्य करेक्ट स्पेलिंग राहील. तर सिनॉनिमस ऑफ डिसाईड. बघा डिसाईड या ठिकाणी आपल्याला सिनॉनिमस सांगायचं आहे. डिसाईड म्हणजे ठरवणे. बघा डिटरमाइन बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी. डिसाईडच्या ठिकाणी योग्य सिनॉनिमस शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अँटोनिमस ऑफ द ब्राईट. अँटोनिमस म्हणजे या ठिकाणी आपला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. ब्राईट. ब्राईटचा बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ब्राईटचा अँटोनिमस खालीलपैकी काय होईल तर डल ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. अ पर्सन हू लुक्स ऑन द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. अ पर्सन हू लुक्स ऑन द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. ऑप्टिमिस्टिक ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द मिनिंग ऑफ द वर्ड इनॉर्मस. ENORMOUS इनॉर्मस. म्हणजे भव्य मोठा. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील. ह्यूज म्हणजे या ठिकाणी मोठा. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी इनॉर्मस या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट आउटपुट डिव्हाइस. मॉनिटर प्रिंटर स्कॅनर स्पीकर. बघा असं विद्यार्थी मित्रांनो आउटपुट डिव्हाइस कोणतं नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी स्कॅनर इज अ नॉट आउटपुट डिव्हाइस. प्रश्न क्रमांक विच फुल फॉर्म ऑफ URL. URLचं योग्य फुल फॉर्म खालीलपैकी काय राहतं. URL युनिफॉर्म रिसर्च लोकेटर. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हे आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा द फिजिकल पार्ट ऑफ कम्प्युटर आर कॉल्ड. फिजिकल पार्ट ऑफ कम्प्युटर आर कॉल्ड इज कॉल्ड ॲज हार्डवेअर. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द विच पार्ट ऑफ स्पीच द वर्ड अंडर इन द सेंटेन्स. द कॅट इज अंडर द टेबल. बघा अंडर बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शब्दाच्या जातीमध्ये मोडतो. अंडर. अंडर इज अ प्रिपोजिशन. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. द फ्रेज वन्स इन अ ब्लू मून्स. बघा या ठिकाणी बघा एक फ्रेज आहे विद्यार्थी मित्रांनो वन्स इन अ ब्लू मून. बघा अशा प्रकारचं बघा या ठिकाणी एक फ्रेज आहे. याचा योग्य अर्थ बघा खालीलपैकी काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो या फ्रेजचा बघा अर्थ सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट बघा लिपिक पदासाठी बघा लागणारे आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाच्या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहे. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जाईल. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.